चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर मंत्री आशिष शेलार यांनी एक ट्विट केलेलं होतं. त्याच्यामध्ये राज्यात 2,97,000 पद रिक्त आहेत. आता हे तुम्हाला सांगतो नेमका मुद्दा काय आहे हा, आणि ह्यात आपल्याला काय संधी आहे का, किंवा असेल तर नेमकं काय, या सगळ्याच गोष्टीची चर्चा आपण 3-4 मिनिटांमध्ये करू. तुम्हाला सगळंच तुमच्या करिअरचा प्लॅनिंग बनवायला ही गोष्ट खूप महत्वाची ठरेल जी मी सांगतोय ती. का तर एक गोष्ट लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे 2014 साली भाजप सरकार सत्तेवर आलं. 2014 साली सत्तेवर आल्यानंतर 2019 पर्यंत सरळ सेवा क्षेत्रामध्ये त्यांनी ऍडच काढली नाही, कुठलीच ऍड काढलेली नाही. तदनंतर 2019 ला सत्ता पालट वगैरे झाला सगळा खेळ. त्यानंतर कोरोना वगैरे या 12 भानगडीनंतर 2023 ला एक महाभरतीची ऍड आली. त्यामध्ये 75,000 पद भरायचा वगैरे तो निर्णय होता. परंतु हे सगळं करत असताना आपल्या राज्यामध्ये टोटल जर पदांचा विचार आपण केला तर भाजपनं आतापर्यंत पद भरती न केल्यामुळं साधारणतः हे असं आपल्याला दिसतं की 2,92,570 म्हणजे, आणि सेवानिवृत्त झालेली 5,289 ही एकत्रित केली तर 2,97,859 एवढी पद रिक्त आहे. म्हणजे आपल्या राज्यात एका डिपार्टमेंटला जर 100 लोकांची गरज आहे, थोडक्यात एक असा सिस्टम आहे, 100 लोकांची गरज आहे, तर त्यामध्ये 35.83% एवढे कामगार अनुपस्थित आहेत किंवा नाहीत. आणि त्याच्यामुळं आपण पाहतो आपलं पोलीस स्टेशन असो लोडमध्येच आहे, आपल्या आरोग्य यंत्रणा असो लोडमध्येच आहे. साधा तुम्ही एखादा दाखला काढायला गेला तुम्हाला 15-15 दिवस मिळणार नाही. तुम्ही साधं तुम्हाला सांगतो एखादं चलन जरी भरायचं असेल सरकारला आपण, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो तिथं घ्यायला कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याचं कारण की 2014 पासून नसणारी पदभरती आता हे रिक्त आहे. आणि हे रिक्त आहे म्हटल्यानंतर ही पण बातमी फार महत्वाची आहे की राज्यात पुन्हा एकदा महाभरती होणार. म्हणजे मागील सरकारच्या काळात 75,000 पदांची भरती केलेली होती, मात्र यातली बहुतांश पद कंत्राटी होती. सरकारनं 75,000 पदाचा विभागनीय तपशील जाहीर करावा अशी मागणी यापूर्वी सरकारकडे केलेली आहे. आणि अशा रीतीनं जर आपण पाहायचं झालं की आज ही राज्यामध्ये 2,57,000 पदे रिक्त असून त्यातली 1,37,000 पद सरकारच्या विविध विभागात आहेत. हीच भरती तात्काळ करावी असा आदेश कुणाचा आहे? मुख्यमंत्र्यांचा. जो 150 दिवसाचा कार्यक्रम कृती कार्यक्रम सुरू आहे त्यानुसार 8 ते 10 दिवसात तुम्हाला सांगतो नगरपालिकेची ऍड येते. कोणती? नगरपालिका. सध्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या ऍड सुरू आहेत. म्हणजे हा 150 दिवसाचा जो कार्यक्रम जो 16 मे ला हाती घेतलेला होता तो सुरू झालेला आहे. राज्यात 2,97,000 पद रिक्त आहेत, काय एवढी ऍट अ टाइम भरली जाणार नाहीत. म्हणजे ही पदभरती या वर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी कायम स्वरूपी चालणार आहे. सरळ सेवेतून चालेल, एमपीएससीतून चालेल, पण चालेल मात्र नक्की. पण एमपीएससीत हे सगळं जाण्याच्या अगोदर एक मोठी ऍड चांगली येणार आहे, ज्यामध्ये नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, तलाठी विभाग आहे, कोणते ना कोणते ऍड आपल्या समोर मोठी असणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागा. का तर सध्या IBPS TCS असल्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, मराठी, इंग्रजी, GK, गणित बुद्धिमत्ता हे विषय पक्के करून ठेवले तर येणाऱ्या पदभरतीसाठी तुम्ही रेडी राहताय. आणि एक पॉझिटिव्ह व्हा आणि या ठिकाणी हे सगळे विषय महाराष्ट्रातल्या स्ट्रॉंग टीम कडनं करायचे. ही एक मोठी संधी आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला याचा बेनिफिट चांगला होऊ शकतो हे एवढं आपण गॅरंटेड तुम्हाला सांगतो. फक्त काय आहे की ऍड येणार आहे, भरती होणार आहे. आता काय जणांचं यात मुळ्यात असंही दुखतं, नाही होणारच नाही, नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या, पॉझिटिव्ह राहा. का जर पॉझिटिव्ह आत्मा मेला की माणूस जिवंत असून सुद्धा फायदा कधी नसतो त्याचा. म्हणून एकदम ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्हली भरती होणार हे डोक्यात ठेवा. का तर एकदा ऍड आल्यावर 1-1.5 महिन्याच्या आत परीक्षा होती.
त्यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नसतोय. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.